आणि चांगला पती पण होता, त्याच्यासाठी आज मी 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केला. पण आज घरगुती खूप सारी बातें होती है, तरी पण आज मोठे मोठे घरों में खूप मोठी मोठी घटनाएं होती है, बहुत सारी चीजें होती है जे मी आज कॅमेरे समोर सांगू शकत नाही. आमच्या घरामध्ये पण खूप काय घडलं, जसे माझी बहिणीसोबत हे ते सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्या गोष्टी समोर आली आहे, पण अशी खूप काही लोकांच्या घरामध्ये होते पण समोर येत नाही. बरोबर. लग्न त्यानंतर झालेले वाद, दुसरं लग्न. मुंडे कुटुंब तर इतकं मोठं कुटुंब आहे की त्यांचा चाहता वर्ग असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, ही फार मोठी संख्या आहे. मात्र या कुटुंबातले वरिष्ठ किंवा त्यांच्या समोर या घटना कधी घडल्याच नाही का? त्याच्यामध्ये त्यांनी इंटरफिअरन्स केलाच नाही का? जर परस्पर सहमतीनं हे लग्न झालेलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तर मग त्यातल्या वडीलधाऱ्यांनी यामध्ये कधी लक्ष घातलं नाही का? तुमच्याशी, तुमच्या मुलाबाळांशी जवळीक करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही का? कारण शेवटी नातं होतं. खूप चांगला प्रश्न विचारला. ज्यावेळे मुंडे साहेब होते आणि ज्यावेळे त्यांचे वडील होते, जे माझे सासरे आहे स्वर्गीय श्री पंडित मुंडेजी, ज्यावेळे दोघी होते त्यावेळे तो वेळे पण धनंजय मुंडेंनी 2 वेळे मला सोडला. का? 2 वेळेनी 3 वेळे असंच त्यांचे डोक्यावरती असतात होता. मी तो इंदोरमध्ये होती, कधी यायचे कधी नाही यायचे, 3-3 महिने नाही यायचे. मी तुला सोडणार आहे, तू कुठेतरी दुसरं लग्न कर, असं तसा काय पण बोलत होते. आणि नंतर तो असा माझं लग्न झाला नंतर मी कुठे लग्न करणार आता, है ना. आणि आमची प्यार होता तो पण आहे. तो त्यावेळे पण ज्यावेळे माझे सासरे होते आणि चाचा सासरे माननीय गोपीनाथ मुंडेजी होते, पंडितांना होते, त्यावेळे ते दोघींनी आमचे वाद मिटून हे रिश्ता पुढे केला. पण ज्यावेळे आज ते राहिले नाही, हे दुनिया